नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9 ऑक्टोबर 2024 च्या केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? याचे उत्तर आहे डॉक्टर तारा भवाळकर. प्रश्न क्रमांक दुसरा, राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र उभारण्यासाठी मुंबईतल्या कांदिवली इथल्या जमिनीसाठी कोणी महाराष्ट्र सरकारसमवेत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली? याचे उत्तर आहे साई अर्थात भारतीय क्रीडा प्राधिकरणानं. प्रश्न क्रमांक तिसरा, शासनाने मुंबईतील नायगाव BDD 40 नाव बदलून काय ठेवण्याचा निर्णय घेतला आहे? याचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर BDD संकुल. प्रश्न क्रमांक चौथा, अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर इथल्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या कोनशिलेचं अनावरण कोणाच्या हस्ते झालं? याचे उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई. प्रश्न क्रमांक पाचवा, प्रतिष्ठित जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासाठी नामांकनाच्या मूल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून युनेस्कोच्या शिष्टमंडळाने कोणत्या किल्ल्याला भेट देऊन सखोल पाहणी केली? याचे उत्तर आहे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील रायगड किल्ल्याची. प्रश्न क्रमांक सहावा, पुण्यामध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये कोणाच्या खासदार निधीतून अद्ययावत संगणक प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे? याचे उत्तर आहे प्रकाश जावडेकर यांच्या. प्रश्न क्रमांक सातवा, शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात उभारण्यात येणाऱ्या 16,000 मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या पहिल्या 5 सोलर पार्कचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोठे करण्यात आले? याचे उत्तर आहे वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी येथे. प्रश्न क्रमांक आठवा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नक्षलवादी कारवायांनी प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची कोणाच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक होणार आहे? याचे उत्तर आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली. प्रश्न क्रमांक नववा, राज्य मंत्रिमंडळाने प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास कोणता दंड घोषित केला आहे? याचे उत्तर आहे 2 वर्षाचा तुरुंगवास व 1 लाख रुपये दंडाची तरतूद केली आहे. प्रश्न क्रमांक 10वा, रस्ता, रेल्वे मार्ग, उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रो असा 4 मजली असणारा आशियातला हा पहिलाच मार्ग आहे? याचे उत्तर आहे नागपुरातील कामठी बहुमजली उड्डाणपूल. मित्रांनो, तर हे होते राज्याची संबंधित 10 चालू घडामोडीचे प्रश्न. जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल, कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. धन्यवाद.